अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला गुरुचैत्र पारायण झाल्यानंतर उद्यापन झाल्यानंतर गुरुचैत्राचं पूर्ण सेवेचा जो लाभ भेटण्यासाठी आपण 40 दिवस कोणते नियम पाळावे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मन आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र, त्या युक्तीप्रमाणे आपण सदा सर्व काळ गुरुचैत्र पारायण करू शकता. खूप जणांनी गुरुचैत्र पारायण मनापासून केलं, नियम पाळले, गादीवर झोपले नाही, ब्रह्मचर्याचं पालन केलं, बाहेरचं खाल्लं नाही आणि मन शांत ठेवून मोठ्याने गुरुचैत्र वाचलं, असं खूप जणांनी केलं असेल. पण आता हे आपण गुरुचैत्र पारायण केलं, ठीक आहे, 8 दिवस 7 दिवस गुरुचैत्र पारायण आपण केलं. महिलांनी पण गुरुचैत्र पारायण केलं असेल, दिंडोरीपर्यंत वाचला असेल, पुरुषांनी मूळ गुरुचैत्र वाचला असेल, तुम्ही कोणतंही गुरुचैत्र वाचला असेल, महिला असेल पुरुष असेल कोणीही. ह्या 7 दिवसामध्ये आपल्याला ही जी एनर्जी आलेली आहे, ही जी ताकद आलेली आहे, ही जी सेवा आपण केलेली आहे, तसं बळ आपल्याला आलेलं आहे, ऊर्जा आपल्याला आलेली, ती ऊर्जा आपल्याला 40 दिवस ती ऊर्जा आपल्याला कंटिन्यू टिकून ठेवायची आपल्याला. मग त्या ऊर्जेमध्ये या 7 दिवसामध्ये खूप जणांनी मग काही बाहेरचं खाल्ल्याने खूप मनापासून सेवा केली, शरीराला त्रास दिला, सगळ्या गोष्टी केल्या. पण मग उद्यापन झाल्यानंतर 9व्या दिवशी तुम्ही जर काही जण असे आहे की 9व्या उद्यापन झाल्यानंतर लगेच नॉनव्हेज खाता, दारू पिता, मग ते केलेल्या सेवेचं काय, ती केलेली सेवा पूर्णपणे नष्ट होऊन जाते. हे स्पष्ट सांगणं आहे माझं. ब्रह्मचार्याचं ठीक आहे, जे मॅरिड असेल, जे लग्न झालेले असेल त्यांना ब्रह्मचार्याचा काही नियम नाही, ब्रह्मचार्य काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही एकदा वाचन होईपर्यंत ब्रह्मचार्याचं पालन करावं, नंतर नाही केलं काही प्रॉब्लेम नाहीये, ते आपला संसारिक आहे त्याप्रमाणे आपण करू शकता. पण दारू असेल, नॉनव्हेज असेल, तुम्ही 8 दिवस 7 दिवस चांगली गुरुचैत्र पारायण करणार आणि 9व्या दिवसापासून दारू पिणार, सिगरेट पिणार किंवा मग नॉनव्हेज खाणार, तर आपल्याला ती सेवा आपल्यापर्यंत राहत नाही. खूप सेवेकरी माता बहिणींचे कॉल येतात, मेसेज येतात की दादा आम्ही आता 8 दिवस काहीच नाही करत, पण नंतर लगेच आम्ही नॉनव्हेज या गोष्टी खायला चालू करतो. असं चालत नाही. ही जी सेवा आहे, दत्त महाराजांची सेवा आपण जे करतो, आपल्याला महाराजांची सेवा महत्वाची, बाकी दुसरं काही प्रॉब्लेम नाही. म्हणून तुम्ही कमीत कमी 40 दिवस तरी, 1.25 महिना, कमीत कमी 40 दिवस तरी आपण परांना असेल, बाहेरचं कोणाच्या घरचं ते 40 दिवस खाऊ नका, दारू असेल, नॉनव्हेज असेल ते खाऊ नका, कमीत कमी 40 दिवस, माझं वैयक्तिक मत आहे. कारण की गुरुचैत्र पारायण केल्याचा आपल्याला आशीर्वाद भेटला पाहिजे ना. असं खूप जणांचे कॉल येतात, मेसेज येतात की दादा आम्ही घरचे खूप जण पारायण करता, खूप छान पारायण करता, 7 दिवस मनापासून करता, सकाळी 5 वाजता उठता, सगळं करता, पण पारायण झाल्यानंतर, समाप्ती झाल्यानंतर ते असे मोकळे सुटून जाता, ते नॉनव्हेज खाता, दारू पिणार. मग ते पारायण केलेल्याचा उपयोग काय आहे? काय उपयोग आहे पारायण केल्याचा? काहीच उपयोग नाही ना. आपण एवढे कष्ट करतो, एवढे 1.5 तास 2 तास रोजचा वेळ जातोच ना. जे मूळ गुरुचैत्र वाचन करतात त्यांचा तर 3 घंटे जातात रोज. ही सेवा आपल्याला साठवणीत ठेवायची. कमीत कमी 40 दिवस तुम्ही दारू असेल, नॉनव्हेज असेल ते खाऊ नका. 1.25 महिना तुम्ही कोणतं पण उद्यापन केलं किंवा कोणतं पण अनुष्ठान केलं, कमीत कमी 40 दिवस नियम पाळले पाहिजे. नियम पाळले पाहिजे. हे असं नाही की जादू नाही, तुम्ही गुरुचैत्र पारायण केलं आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटल्या, असं नाहीये. गुरुचैत्र हा ग्रंथ समजायला आपलं आयुष्य जरी संपलं तर गुरुचैत्र ग्रंथ समजत नाही. किती जरी एक्सपर्ट असू द्या, नाही समजत. प्रत्येक वेळा आपण गुरुचैत्र वाचतो तर प्रत्येक वेळा नवीन अध्याय किंवा नवीन गोष्टी आपल्या लक्षात येतात. सगळं गुरुचैत्र पाठ नाही होऊ शकत, शक्य नाही, ते एवढे चॅप्टर द्यात, नाही होऊ शकत. म्हणून गुरुचैत्र पाठ न करता आपल्याला ते समजून घ्यायचंय. खूप जण म्हणतात दादा आम्ही 11 गुरुचैत्र पारायण केले, 21 केले, 50 केले, किती केले असेल, पण आम्हाला फळच नाही भेटलं. सगळ्यात म्हणजे गुरुचैत्र पारायण करताना नियम आपण सगळे नियम पाळले पाहिजे. सगळे नियम पाळून
आणि गुरुचरित्र वाचन झाल्यानंतर कमीत कमी 40 दिवस तरी तुम्ही दारू आणि नॉनव्हेज खाऊ नका. नॉनव्हेज आयुष्यभर नाही खाल्लं काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला दत्त महाराज पाहिजे का नॉनव्हेज पाहिजे तुम्ही तुमचं ठरवा. स्पष्ट मत आहे माझं. बाकी बाकी नियम तर ब्रह्मचार्याचे नियम सांगितलं ते तर नैसर्गिक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला ते सोडू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. गादीवर झोपायचं पण काही प्रॉब्लेम नाहीये. 40 दिवस फक्त 2 गोष्टी तुम्ही बंद करा. व्यसन बंद करा, खोटं बोलणं बंद करा, स्वतःवर कंट्रोल ठेवा. मग ही 7 दिवसाची केलेली सेवा असते, ही ऊर्जा असते, ती आपल्या शरीराला सहन व्हायला पाहिजे. थोडं शांत राहायचं. आता बघा, गुरुचरित्र वाचन केल्यानंतर मनामध्ये खूप प्रसन्नता निर्माण होते, खूप पॉझिटिव्ह वाटतं, 7 दिवस खूप आनंद वाटतो, एक ऊर्जा वाटते. पण वाचन झाल्यानंतर की आपण जैसे ते होऊन जातो. वाचन झाल्यावर मग तेच रोजचं तेच. तसं नाही. तुम्हाला आता ही जी सवय लागलेली आहे, 7 दिवसाची सवय लागलेली, रोज उठून वाटतं, तीच सवयमध्ये आपण नामस्मरण करा. 15 मिनिटं 20 मिनिटं नामस्मरण करा. कमीत कमी 40 दिवस तर करा. आणि गुरुचरित्र हे प्रत्येक महिन्याला एक पारायण तुम्ही करू शकता किंवा तसा रोज एक अध्याय तुम्ही वाचू शकता. काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. गुरुचरित्राचे नियम आपण ते पाळतो तेव्हा ठीक आहे, पण गुरुचरित्र वाचन झाल्यानंतर ती खरी परीक्षा असते. वाचन झाल्यानंतर तुम्हाला खूप लोक तुम्हाला घरी बोलवणार, तुम्हाला चहा प्यायला देणार, खायला देणार. खायचं नाही कोणाची गरज, आपल्या बोलण्याकडे ठेवायचं. कारण की गुरुचरित्र वाचन झाल्यानंतर आपल्याला एक शक्ती निर्माण होत असते, शक्ती भेटत असते, एक ऊर्जा भेटते. आणि त्या ऊर्जेचा वापर आपण कसं करतो त्याच्यावर खूप डिपेंड आहे. तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं, तुम्हाला ऊर्जा भेटली, आणि ती ऊर्जा जर तुम्ही कोणाला वाईट बोलला असेल, कोणाला रागून बोलला असेल, कोणाला नावं ठेवले असेल, ही सगळी एनर्जी त्या माणसाला जाते आणि त्या माणसाचं भलं होतं. आणि तुम्ही म्हणता की मी गुरुचरित्र पारायण करून मला काहीच भेटलं नाही. कस काय भेटेल? गुरुचरित्र पारायणापुरते तुम्ही सभ्य असता, गुरुचरित्र पारायण झालं की तुम्ही डायरेक्ट राक्षस बनता. जे खरं ते मी ते सांगतो, खूप लोकांचे अनुभव आहेत तसे. गुरुचरित्र पारायणापर्यंत ते सभ्य असतात, एक नंबर, खूप छान, कोणाशी बोलणार नाही. पण गुरुचरित्र पारायण संपलं की बस त्यांच्या वृत्ती चालू होऊन जाते. तसं नाही करायचं. 40 दिवस कमीत कमी आपण परान्न घेऊ नका, नॉनव्हेज खाऊ नका, दारू पिऊ नका, काही गोष्टी करू नका. मन शांत ठेवून नामस्मरण जास्त वाढवा. आणि महाराजांना विनंती करायची की प्रत्येक दत्त जयंतीच्या वेळेस, प्रत्येक स्वामी पुण्यतिथी असेल किंवा प्रत्येक महिन्याला एक गुरुचरित्र पारायण अवश्य करायचं. प्रत्येक महिन्याला तुम्ही जर एक गुरुचरित्र पारायण जर केलं तर तुमच्या मनातली भीती निघून जाते. तुम्हाला गुरुचरित्राबद्दल भीती निघाली की मग ते गुरुचरित्र तुम्हाला समजतं, आणि असं कंटिन्यू वाचत गेले गुरुचरित्राबद्दल सगळ्या गोष्टी आपल्या क्लिअर होऊन जातात. पहिली गोष्ट म्हणजे मनातली भीती जर तुमची दूर झाली तर तुम्ही गुरुचरित्र पारायण आयुष्यभर करू शकता. तो एक आनंदाचा क्षण आहे. तो 7 दिवस म्हणजे असे पटकन निघून जातात. 7 दिवसामध्ये मन आपलं उत्साही असतं. 7 दिवसामध्ये एक प्रकारची ऊर्जा असते. दत्त महाराज आपल्या सोबत असतात. आपल्याला जीवावर येत नाही, आळस येत नाही, काही येत नाही, पटापट आपण कामं करतो. पण एकदा 7 दिवस संपले की आपण जैसे ते होतो. तसं न होता आपण एक सवय लावून घ्या. आणि नामस्मरण जर आपण मनापासून केलं, स्वामीचरित्र असेल, रोज एक अध्याय असेल, त्याप्रमाणे जर आपण रोज वाचलं तर गुरुचरित्राचं पूर्ण फळ आपल्याला भेटेल. आता एखादा समजा दूध असेल, दुधाला किंमत काय आहे, 60 रुपये लिटर समजा नॉर्मल आहे, आणि तूप असेल, तूप 600 रुपये किलो आहे. लक्षात घ्या, प्रत्येक वस्तूची व्हॅल्यू आहे. तुम्हाला दूध व्हायचंय का तूप व्हायचं लक्षात ठेवा. तूप होण्यासाठी त्या कष्टातून जावं लागतं. तूप होणं सोपं नाही. दूध असेल, दही असेल, ताक असेल, मग नंतर तूप होतं. गरम करून होतं, असं नाही होत. म्हणून तुम्हाला नॉर्मल दूध व्हायचंय का तूप व्हायचंय हे लक्षात ठेवा. तुपासाठी तुम्हाला कष्ट करावं लागेल, आणि आपल्याला भेटलेली सेवा आहे किंवा आपण जी केलेली सेवा आहे त्याची ऊर्जा आपल्याला साठवून ठेवावं लागेल. कारण की जे गुरुचरित्र पारायण करतात त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज असतं, ते तुम्हाला कुठंच विकत भेटणार नाही, कोणतीच क्रीम लावून भेटणार नाही. तुम्ही गुरुचरित्र पारायण करणार, नवनाथ पारायण करणार, तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येईल. ते तेज कुठंच भेटणार नाही तुम्हाला. खूप पॉवरफुल तेज येते, आणि ते तेज ते तुम्हाला टिकून ठेवायचंय. म्हणून सगळ्या माता भगिनींना माझी विनंती आहे, कमीत कमी 40 दिवस तुम्ही मौनव्रत धरा. 40 दिवस कोणाला वाईट बोलू नका, चांगलं बोलू नका. 40 दिवस नॉनव्हेज खाऊ नका.
40 दिवस दारू असेल, बाकीच्या गोष्टी असेल सगळ्या बंद करा आणि 40 दिवस आपण जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आणि महाराजांची सेवा, गुरुचरित्र पारायणाचा जो आशीर्वाद आहे तो आपल्या सोबत असू द्यायचा. ह्या गोष्टी जर तुम्ही केलं, कमीत कमी 40 दिवस तरी पाळलं, तुम्हाला पुढे पाळायची गरज नाही. तुम्ही स्वतः ऑटोमॅटिक आपल्या शरीराला रुटीन सवय लागून जाती, त्याप्रमाणे तुम्ही वागू शकता. म्हणून गुरुचरित्र पारायण करताना तर नियम पाळलेच, पण गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर पण 40 दिवस आपल्याला नियम पाळायचे आहे. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.